नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आहे माझा विद्यार्थी ज्याचं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज राजश्री शाहू कॉलेज कोल्हापूर या ठिकाणून त्याचं MBBS नुकताच पूर्ण झालेला आहे. हा 2020च्या बॅचचा विद्यार्थी होता आणि आज त्याच्या भावाच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भानं तो आलेला होता. त्यालाही अतिशय चांगले गुण आहेत. तोही यावर्षी MBBSला लागेल. तर आता जे नवीन विद्यार्थी आहेत जे यावर्षी MBBSला प्रवेश घेऊ इच्छितात, तर अशा विद्यार्थ्यांना या सगळ्या विद्यार्थ्यांचा अनुभव निश्चितपणे कामाला येतो. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याचा अनुभव नेमका काय आहे, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यातून काय मार्गदर्शन घेतलं पाहिजे, या संदर्भानं मुलांची हितगुज करण्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ करतो आहे. तर आपण या ठिकाणी काही प्रश्न विचारणार आहोत. निश्चितपणे ते विद्यार्थ्यांना मोलाचे असतील, मार्गदर्शन करणारे असतील. तर पहिले तर तू तुझा परिचय करून दे आणि मग आपण प्रश्न घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर वैभव खांडगवरे. मी माझं MBBS RCSM GMC कोल्हापूर इथून 2020 ते 2025 या बॅचमध्ये पूर्ण केले आणि नुकतंच माझं कॉन्व्होकेशन झालेलं आहे. आता मी सध्या PGची तयारी करतो आहे. व्हेरी गुड. मी जेव्हा काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आलो, मला वाटतं ही दुसरी बॅच होती ज्यावेळेस आपण हे सगळे प्रवेश केलेले होते आणि अतिशय गुणी मुलं होते. खूप चांगला स्कोअर त्यांचा होता. मी नवीन असतानाही माझ्यावर ट्रस्ट केला आणि त्यांचे चांगल्या कॉलेजेसला आपण ॲडमिशन करू शकलो होतो. MBBSला प्रवेश होण्यापासून तर MBBS पूर्ण होण्यापर्यंत प्रवास हा आपण वैभवच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतो आहे. तर वैभव, आम्हाला असा एक प्रश्न आहे तुला, की जे विद्यार्थी आता 2026च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आजपासून चॉईस फिलिंग करतील, अर्थात तुझा भाऊ पण करणार आहे, तर या सगळ्या प्रश्नाला धरून किंवा मुलांनी कॉलेज निवडताना किंवा चॉईस फिलिंग करताना कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे? चॉईस फिलिंग करताना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॉलेज सिलेक्शन, की आपल्याला अनुसरून म्हणजे आपल्या जागेनुसार, इच्छेनुसार किंवा अकॅडमिक्स बघून व्यवस्थित कॉलेज सिलेक्ट करा. सिलेक्ट करताना मेन घाई करायची नाही. कुणी काय सांगतं याचा इन्फ्लुएन्स घ्यायचा नाही. आपल्याला योग्य तज्ज्ञांचा व्यवस्थित सल्ला घेऊनच कॉलेज सिलेक्ट करा. बरं, आता दुसरा मला एक प्रश्न म्हणजे विचारायचा आहे की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस याच्यामध्ये नेमका काय असा फार फरक असतो का? सगळ्यात पहिला फरक जर बघितला तर फक्त फीस सोडून मला तर नाही वाटत की एवढा काही जास्त फरक आहे. जर गव्हर्नमेंट भेटत नसेल, प्रायव्हेटची फीस भरण्याची जर इच्छा म्हणजे ऐपत वगैरे तयारी असेल तर नक्कीच प्रायव्हेट घेऊन घ्या. कारण की MBBS प्रोसेस एकदा कम्प्लीट करून घ्या, त्यानंतर PGचं आहे. PG असं काही नाही की गव्हर्नमेंटचेच मुलं PG काढतात म्हणून. PG कोणीही काढू शकतं. तर ही प्रोसेस लवकर करून घ्या, फक्त अडकू नका. अच्छा, वैभवचं असं म्हणणं आहे थोडक्यात की कॉलेज निवडताना तुम्ही गव्हर्नमेंटला प्राधान्य द्यावं, परंतु जर परिस्थिती असेल आणि सेमी गव्हर्नमेंट मिळत असेल तर तेही तुम्ही घेतलं पाहिजे, सोडायला नको. कारण MBBSला प्रवेश घेताना MBBS मिळणं महत्त्वाचं आहे. ती डिग्री एकदा पूर्ण झाली की मेजर जे एज्युकेशन आहे ते PGमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं असतं. तर आता वैभव, अजून एक मला महत्त्वाचं सांग. आता जे विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टमध्ये आता MBBSसाठी प्रयत्न करतायत आणि जर त्यांचं अनावधानानं म्हणजे थोडासा स्कोअर कमी आल्यामुळं जर समजा MBBS नाही लागलं, तर मग त्यांनी MBBS सोडून BAMS घ्यावं की परत एकदा रिपीट करावं? तुझा अनुभव काय सांगतो? मला तर वाटतं की म्हणजे जर घरची वगैरे परिस्थिती जर व्यवस्थित असेल तर गव्हर्नमेंट भेटत नसेल आणि पहिले मेन म्हणजे मुलाची इच्छा काय, जर स्वतःला जर त्याला वाटत असेल की आपण रिपीट करू शकतो तर त्याने नक्कीच ते करावं. पण कुणाच्या प्रेशर खाली नाही की असं कोणी जर म्हणतंय की मला घरातले म्हणताय म्हणून रिपीट करायचं आहे किंवा गव्हर्नमेंट पाहिजे म्हणून रिपीट करायचं आहे, जे त्याची इच्छा नसली तर त्याने नाही करावं. जर त्याला जे वाटतंय त्याने तेच करावं असं मला वाटतं. अच्छा, वैभवचं म्हणणं आहे की घरच्यांचं फार प्रेशर घेऊ नका. तुमची मानसिकता आहे, तुमची तयारी असेल तर तुम्ही निश्चितपणे रिपीट करा. दरवर्षी असं होतं की अनेक विद्यार्थी MBBSसाठी प्रिपेअर करतात, परंतु यावर्षी असं झालेलं वैभव, पहिले 3 मेला एक्झाम झाली, मुलांना खूप चांगले गुण होते, परंतु दुर्दैवाने ती परीक्षा रद्द झाली. ज्या विद्यार्थ्यांनी 3 मेच्या परीक्षेत अतिशय चांगलं परफॉर्म केलेलं, परंतु नंतर रिनीट झाल्यानंतर बरेचसे मुलं तेवढं अप टू द मार्क परफॉर्म करू शकले नाही आणि थोड्या गुणांनी आता कदाचित त्यांचं MBBS यावर्षी मिस होईल. तर वैभवचं असं सांगणं आहे की तुमची तयारी असेल तर तुम्ही निश्चितपणे रिपीट केलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांची पालकांची परिस्थिती असेल तर त्यांनी थोडंफार आर्थिक बाजू सांभाळून MBBSच करावं, असंही त्याच्या इनडायरेक्टली बोलण्यातून लक्षात येतं आहे. तर वैभव हा अतिशय आता खूप स्मार्ट दिसतोय, पण तेव्हा खूप साधा होता जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी आपल्याकडे आलेला.
आणि आता हे मुलं 5, 5.5, 6 वर्षानंतर भेटत आहेत, तर खरं म्हणजे लवकर ओळखायला पण येत नाही. म्हणजे त्यांनीच सांगितलं वैभवनी की सर मी तुमचाच विद्यार्थी. तर मग नाव आलं, त्यांनी सांगितलं, मी नाव सांगितलं. म्हणजे एवढं लक्षात राहतं की जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमी मुलं असायचे, आता संख्या खूप वाढलेली आहे. परंतु हे सगळे मुलं आहेत अतिशय गुणी होते, मेहनती होते आणि यांना खूप चांगले कॉलेजेस मिळाले आणि त्यांनी त्यांचं पूर्ण MBBS आता यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. येत्या 30 तारखेला वैभवची PGची एक्झाम आहे. निश्चितपणे आमच्या सगळ्या व्ह्युअर्सकडनं, आमच्या टीमकडनं तुला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि लवकरच तुझं PGला तुझं जे डिझायर ब्रांच आहे तुला त्यासाठी ॲडमिशन मिळो या शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांकडनं पण शुभेच्छा देतो आहे मी. तर वैभवला शुभेच्छा. आणि आज वैभवच्या भावाची चॉईस फिलिंग पण आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याला अगदी 524 गुण आहेत. निश्चितपणे MBBS मिळेलच. जसं वैभव म्हटला की सेमी जरी भेटलं तर घ्यायचंच आहे, तर तोही MBBS होईलच, याच्यात काय आता शंका नाही. कारण ऑलरेडी त्याचा रँक चांगला आहे, त्याला स्कोअर चांगला आहे. तर परत एकदा वैभवला शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.